ब्रॉट टू यू बाय विगार्ड। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत जी आहे ती या मतदारसंघामध्ये झाली होती। माढा लोकसभा मतदारसंघातील या लक्षवेधी लढतीमध्ये आता या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याबाबत देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता या लक्षवेधी लढतीमध्ये आता हाय व्होल्टेज शर्यती देखील लागताना आपल्याला पाहायला मिळतात। या मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा भाजपा विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट या दोन्ही गटामध्ये जी आहे ती काटेकी टक्कर आपल्याला इथं होताना पाहायला मिळाली। प्रत्यक्षात 4 जूनला या निवडणुकीचा निकाल लागणार असला तरी ग्रामीण भागामध्ये या निकालासंदर्भात अनेक पैजा देखील लागताना पाहायला मिळतात। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 1 लाखाची शर्यत हा विषय चर्चेचा नुकताच ताजा असला तरी माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा तुतारीच होणार, धैर्यशील मोहिते पाटील हेच माढ्याचे खासदार होणार हा आत्मविश्वास घेऊन माढा तालुक्यातील बावी येथील योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोघा भावंडांनी युवा शेतकऱ्यांनी थेट शरद पवारांचीच तुतारी या मतदारसंघात निवडून येणार अशी पैज लावलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि पैज ही साधी सुधी नसून तब्बल 11 बुलेटची ही शर्यत जी आहे ती लावलेली आहे। त्यामुळे या शर्यतीकडे देखील आता माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभराचं देखील लक्ष वेधलं गेलं आहे। आतापर्यंत आपण रोखीच्या शर्यती पाहिल्या असतील, मात्र ही जवळपास 30,25,000ची शर्यत मानली जाते। आणि या शर्यतीचा जर नेमका आपण अर्थ काय, नेमकी कशासाठी ही शर्यत लावली, आपल्या समेत निलेश पाटील आहेत। निलेशजी, काय सांगाल? एकीकडे युवा शेतकरी म्हणून आपण शेतात काम करताय आणि दुसरीकडे ही जम्बो शर्यत, कसं पाहिजे, नेमकं काय उद्देश आहे? उद्देशाचा एकच उद्देश आहे, 10 वर्षाखाली ह्या भाजप सरकारने आम्हा शेतकऱ्याला पाक पिळवणूक केलेली आहे। त्यामुळे कांद्याचा भाव, वाढती महागाई, औषध, खतं, GST ह्या सगळ्याचा शेतकऱ्याला फटका बसलेला आहे। त्यामुळं आम्ही ह्यावेळेस ठरवलं की शरद पवार कृषी मंत्री असताना 10 वर्षाखाली एकही असं शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नव्हता किंवा औषध महागाई, कुठलीही महागाईचा झळ बसली नव्हती। त्यामुळे ह्यावेळेस शरद पवार यांच्या तुतारीलाच निवडून आणायचं हे आम्ही सगळे मित्र कंपनीने ध्येय बांधलं होतं। त्यामुळे आपला विश्वशांती ग्रुप हा मोठ्या प्रमाणात माढा तालुक्यात विस्तारलेला आहे। त्या विश्वशांती ग्रुपच्या वतीनं आपले हाक आमची साथ तुमची। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। असा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपला 1000 सदस्य आहेत। त्या 1000 सदस्यानं एका सदस्यानं सगळी तुतारी त्यांची मीटिंग घेतली मी घरी बोलवून त्यांना सांगितलं आपल्याला ह्या आपल्या अडचणी, शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, त्यामुळे आपल्याला ह्यावेळेस शरद पवार साहेबांनाच तुतारीलाच मतदान करायचे। त्यामुळे कुणाचं काय हितलं लोकलचं आपलं हित काय असतं, वैचारिक दृष्टी म्हणजे मतभेद असतील काय असतील ही बाजूला सरून आपल्या सर्व शेतकऱ्यासाठी की आपल्याला तुतारी ह्या चिन्हालाच मदत करायची। या मतदारसंघामध्ये अनेक नेते मंडळींच्या देखील सभा झालेला पाहायला मिळाला। देशाचे पंतप्रधान देखील यांची देखील माळशिरसमध्ये सभा पार पडली होती। देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा पार पडली। नितीन गडकरी येऊन गेले। एकीकडे भाजपचं आणि आमदार जे आहेत ते भाजपाकडे देखील जास्तीत जास्त या मतदारसंघातले होते। मग एकीकडे असं असताना तुतारीच ही निवडून हा आत्मविश्वास कुठून नेमका? नाही, तुतारी पुढारी एकीकडे झाले आणि शेतकरी एकीकडे झाले। शेतकऱ्यापुढं पुढारी हा कुठला मोठा नसतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की तुतारीलाच मतदान द्यायचं। माढा तालुक्यात तरी 70% मतदान तुतारी ह्या बोललं जाते, तुतारी ह्या चिन्हासमोर झालेला आहे। तरी पण 4 तारखेला कळलं की 70% झालं का 80% झालं, त्यावेळेसच चित्र स्पष्ट होईल। पण 70% माढा तालुक्यातून झालेलं आहे। त्यामुळे माढा तालुक्यानं कमीत कमी 30 ते 40 हजाराचं लीड येणार आहे माढा मतदारसंघातून। बरं, मग ही बुलेटची शर्यतीची नेमकी संकल्पना कशी पुढे आली? रोकेच्या देखील शर्यती राज्यभरामध्ये लागताना पाहायला मिळतात, मात्र 11 बुलेट एवढी तगडी शर्यत का लावू वाटली? 11 तगडी बुलेट ही शेतकऱ्याची बुलेट ही हौशीची गोष्ट आहे। शेतकऱ्याला बुलेट मिळत नाही, त्यामुळं आम्ही बुलेटच ही शर्यत आपण लावू हे आमचा दोघांचा भावाचा विचार झाला आणि आपण 11 बुलेट शर्यत लावू। आम्ही काही जास्त मोठा शेतकरी नाही, छोटा शेतकरी आहे, पण ही 10 वर्षाची झळ पोचल्यामुळं शेती ठेवून इकून शेती आपण शर्यत लावू म्हणलं। शेती ठेवूनच काय करायचं, शेतीत नुकसान तोटा जर कर्ज वाढतच चालले, त्यामुळे शेती इकून आपण ही शर्यत लावू। म्हणजे शेतीतलं एकीकडे नुकसान आहे प्रचंड आणि नुकसान भाजपामुळे कुठंतरी झालंय अशी भावना घेऊन आणि शरद पवारांविषयी शेतकऱ्यांविषयी त्यांचे जे ध्येय धोरणं होती ती निश्चितच फलदायी होती आणि शरद पवार गटाचाच खासदार या मतदारसंघातून निवडून येणाराचा आत्मविश्वास त्यांनी सांगितला। आपल्यासमोर योगेशजी पाटील आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार
वी गॉट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार. नेमकी ही काय संकल्पना आहे, कसं तुमचं चॅलेंज असणार आहे आणि विरोधकांनी या चॅलेंजकडे कसं पाहायचं, एकंदरीत काय सविस्तर माहिती द्याल? हे आमचं चॅलेंज असं आहे की जर भाजप कार्यकर्त्याला जर त्यांना गॅरंटी असेल की बाबा माढा मतदारसंघामध्ये कमळ निवडून येईल, तर दोघांनी शर्यत लावायची. शर्यती स्वरूप असं असेल की दोघांनी शोरूमला जायचं आणि 2,75,000 दोघांनी तिथं भरायचं आणि तिथे एक नोटरी होणार की जो विनर होईल त्यांनी दोन्ही गाड्या घेऊन जायचे किंवा एक गाडी आणि 2,75,000 विनरवाल्याने घेऊन जायचं. बरं, 11 बुलेट ची नेमकी संकल्पना का लढू वाटली आणि 11 बुलेटची किंमत जवळपास 30,25,000 इतकी होती, 2.5 लाख रुपयाची बुलेट आहे. आतापर्यंत असं कोण आलंय का समोर या शर्यतीचं स्वीकारायला हवं? नाही नाही, अजून तरी एकही कॉल आलेला नाही शर्यत स्वीकारण्यासाठी. बरं, हां, नेमका या काय आत्मविश्वास एवढा नेमका कुठून आलाय? आत्मविश्वास म्हणजे जे फडणवीसचं नीच राजकारण आहे त्याच्यावरून शेतकरी एवढा पेटलेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना गोरगरिबांना एवढा त्यांचा फटका आहे, जे म्हणजे प्रत्येक गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे सगळ्यांनी निश्चय केलेला आहे की यावेळी शरदचंद्र पवार साहेबांना निवडून द्यायचं. मग कुठल्याही शोरूम मध्ये जाऊन ही बुलेट बुक करा असं काय आव्हान आहे का तुमचं? काय हा आव्हान आहे? नाही, कुरवाडी शोरूमला येऊन कुरवाडीचं शोरूम, चव्हाण शोरूम. बरं, आपण जर पाहिलं तर 2.5 लाख रुपये भरून जे आहे ती बुलेट बुक करायची आहे आणि जो कोणी या ठिकाणचा जो समर्थक आहे, कमळ जर आले तर कमळ जो आहे तो विनर ठरणार आहे आणि इथं तुतारी जर निवडून आली तर हे पाटील भावंड जे आहे ते जिंकणार आहेत. त्यामुळं या अनोख्या शर्यतीकडे, हाय व्होल्टेज शर्यतीकडे देखील आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान 4 जूनला या निवडणुकीचा निकाल समोर येणार, तत्पूर्वी माड्याच्या लढतीकडं आणि या माड्याच्या बुलेटच्या शर्यतीकडं राज्यभराचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, मोडणीम, सोलापूर. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.